नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी वैभव आपल्या हॉरिझॉन अकॅडमीमध्ये स्वागत करतो. महाराष्ट्र शासन तंत्र शिक्षण संचालय महाराष्ट्र राज्य यांनी 13 ऑगस्टला एक नवीन परिपत्रक जाहीर केलेलं आहे, की जे थेट द्वितीय वर्ष पदविकासाठी म्हणजे डायरेक्ट सेकंड इयर जे डिप्लोमाचे ॲडमिशन्स असतात त्याचे रिलेटेड हे लेटर आहे. आणि हा व्हिडिओ त्याच्यावरच असणार आहे, की ॲडमिशनची पद्धत कशी आहे आणि महत्त्वाच्या डेट्स काय आहेत काय नाही याबद्दल सगळं. पण ह्या सगळ्याच्या अगोदर मी तुम्हाला एक सांगू इच्छितो, की मी मुलांना जे डिप्लोमाचे किंवा इंजिनिअरिंगचे स्टुडंट्स आहेत त्यांना शैक्षणिक आणि जॉबशी रिलेटेड मी गायडन्स करत असतो. आजपर्यंत मी भरपूर साऱ्या अशा विद्यार्थ्यांना की ज्यांना डिप्लोमाचे क्लिअर म्हणजे करू इच्छितात, पण काही कारणास्तव त्यांचा डिप्लोमा होऊ शकत नाही, सब्जेक्ट्स निघत नाहीत. अशा मुलांना मी पास म्हणजे शिकवलेलं आहे आणि पास पण केलेलं आहे. त्याचे व्हिडिओज पण आहेत माझ्या चॅनलवर. मी त्याची लिंक वाटलं तर डिस्क्रिप्शनमध्ये टाकतो, ते तुम्ही पाहू शकता. तसेच मी भरपूर साऱ्या मुलांना जॉबलासुद्धा म्हणजे माझे जे मित्र आहेत किंवा आहेत त्यांच्या रेफरन्सने मी जॉबसुद्धा प्रोव्हाइड करतो. जर हे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की शेअर, लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर या व्हिडिओला सुरुवात करूया आपण. जसं शैक्षणिक वर्ष 2020-21 करता थेट द्वितीय वर्ष पदविका अभियांत्रिकी व तंत्रज्ञान अभ्यासक्रम प्रवेशासाठीचे वेळापत्रक. आता याच्यामध्ये मी तुमचा जास्ती न वेळ घेता तुम्हाला फास्ट जे महत्त्वाच्या गोष्टी आहेत तेच सांगणार आहे, की पूर्ण वेळ द्वितीय वर्ष पदविकेसाठी त्यांनी सगळे जे कॉलेजेस आहेत शासकीय, अशासकीय, विद्यापीठ संचलित, खाजगी, विनाअनुदानित वगैरे ह्या संस्थांच्या प्रवेश प्रक्रियेसाठी ऑनलाईन नोंदणी चालू झालेली असं सांगितलं आहे. पण जो कोविड-19चा प्रादुर्भाव आहे आणि तो वाढू नये याच्यासाठी त्यांनी काय केलेलं आहे, की एक नवीन काही सिस्टीम इम्प्लिमेंट केलेली आहे. ती याच्यामध्ये त्यांनी गर्दी वगैरे तुम्हाला काय करायची आहे, टाळायची आहे. तर मग सदर बाबींचा विचार करता सक्षम प्राधिकरण कागदपत्रांच्या प्रत्यक्ष छाननी प्रतीव्यतिरिक्त ई स्क्रुटिनीची संकल्पना राबविणार आहे. ऑनलाईन अर्ज भरणे व निश्चित करणे याकरता उमेदवार त्यांच्या सोयीनुसार छाननीची पद्धत पर्याय निवडू शकतील. आता याच्या आधीची जी प्रोसिजर होती त्याच्यामध्ये तुम्हाला फॅसिलिटेशन सेंटरमध्ये यावं लागत होतं. तुमचे डॉक्युमेंट स्कॅन करायचे हे आणि अपलोड करायचे हे सगळं प्रोसेस होती. पण या कोविड-19मुळे त्यांनी 2 ऑप्शन्स ठेवलेत, की ज्यांच्या घरी स्वतःचा समजा चांगला लॅपटॉप आहे, कम्प्युटर आहे किंवा स्कॅनर आहे, मोबाईल चांगला आहे, यांनी काय करायचं आहे, घरच्या घरीच त्यांनी काय करायचं, रजिस्ट्रेशन करायचं आहे, डॉक्युमेंट स्कॅन करायचे आहेत आणि अपलोड करायची. ही जी पद्धत आहे ही ई स्क्रुटिनीची पद्धत आहे. याच्यामध्ये तुम्हाला कुठेही जायची गरज नाही आहे फॅसिलिटेशन सेंटरला. तुमच्या घरीच्या घरीच तुम्हाला लॉग इनमध्ये याची पावतीसुद्धा भेटेल, की तुम्ही तुमचे डॉक्युमेंट्स भरलेले आहेत. आणि पर्याय जो दुसरा आहे, या पर्याय दुसऱ्यामध्ये काय माहिती आहे का, की चांगला फोन नाही आहे किंवा PC नाही आहे आणि इंटरनेटचं कनेक्शन नाही आहे, त्यांनी काय करायचं आहे, की स्वतःच्या मोबाईलवरून काय करायचं आहे, एक रजिस्ट्रेशन करायचं आहे जवळच्या फॅसिलिटेशन सेंटरसाठी, की बाबा मला तुमच्याकडे यायचं आहे फॉर्म भरण्यासाठी. मग ते काय करतात, एक वेळ आणि तारीख देतात. त्या तारीखला तुम्हाला काय करायचं, तुमच्या जवळचं जे फॅसिलिटेशन सेंटर असेल तिथं जायचं आहे. तिथं जाऊन तुमचा म्हणजे फॉर्म वगैरे सगळे तुम्हाला तिथे भरायचे, डॉक्युमेंट सगळे. इच्छुक उमेदवारांनी माहिती पुस्तिकेमध्ये दिलेले नियम, प्रक्रिया व सूचना यांचे काळजीपूर्वक वाचन करावे. माहिती पुस्तिका जर तुम्हाला वाचायची असेल हे सगळं, तर dsd20.dt.maharashtra.org या संकेतस्थळावर तुम्हाला ती वाचण्यास भेटेल. आता तुम्हाला नेमकं प्रवेशासाठी तुमचे निकष काय आहेत, म्हणजे तुम्हाला इलिजिबिलिटी काय आहे तुमची, की तुम्ही भारताचे नागरिक असायला पाहिजेत. दुसरं, ज्याने भौतिकशास्त्र आणि रसायनशास्त्र म्हणजे ज्यांचं फिजिक्स आणि केमिस्ट्री हे कंपल्सरी सब्जेक्ट होते, किंवा मॅथ्स आणि बायोलॉजी यांच्यापैकी एक विषय घेऊन तुम्ही काय केलेली पाहिजे, 12वी केलेली पाहिजे. किंवा फक्त तुमचा मॅथ पाहिजे, 12वी केलेली पाहिजे मॅथ्ससोबत. किंवा तांत्रिक विषयासह म्हणजे कोणाचं कम्प्युटर सायन्स असतं, इलेक्ट्रॉनिक्स असतं तसं. किंवा व्यावसायिक शिक्षणासह म्हणजे काही जणांचं MCBC वगैरे असतं त्या याच्याचं. किंवा 10वी नंतर 2 वर्षाचा तुम्ही ITI केलेला पाहिजे, हे खूप महत्त्वाचं आहे. ITIमधील समुचित विशेषणीकरण असलेला अभ्यासक्रम पूर्ण केलेला असला पाहिजे. हे इतके मेन त्याचे ॲडमिशनसाठीचे तुमचे क्रायटेरिया आहेत. आता ही महत्त्वाची टिप तुम्ही वाचून घ्या त्याच्यामध्ये. आता प्रवेशासाठी ऑनलाईन नोंदणीसाठी तुम्हाला काय करायचं आहे, dsd.dt.maharashtra.org जर तुम्ही गुगलवर टाकलं तर तुम्ही त्या साईटवर पोहोचताल. तुम्हाला काय करायचं आहे, एक रजिस्ट्रेशन शुल्क भरायचं आहे, की ओपनचे जे कॅन्डिडेट आहेत त्यांना ₹400 आणि बाकीचे जे कॅन्डिडेट आहेत सगळे SC, ST, VJNT ह्या सगळ्यांसाठी जे दिसतं आहे त्यांना ₹300 आहे, दिव्यांग उमेदवार वगैरे यांना.
आता आपण वळूया की याचे ॲडमिशनचे टाईम टेबलकडे वळूया मेन. तर अनुक्रमांक पहिला आहे की प्रवेशासाठी उमेदवारांच्या संकेतस्थळावरून अर्ज छाननीची योग्य पद्धत निवड करून, आता तुम्ही काय करायचे, ई स्क्रुटिनी घ्यायचे किंवा प्रत्यक्ष स्क्रुटिनी घ्यायचे, तुमची जी तुम्हाला वाटते सोयीस्कर त्याच्यानुसार घ्यायचे. याची तारीख काय 17 तारखेला चालू होणार आहे. 17 ऑगस्टपासून ते 27 ऑगस्टपर्यंत हे चालू राहणार आहे. त्याच्यानंतर प्रवेशासाठी कागदपत्रांची पडताळणी व अर्ज भरल्याची निश्चिती करणे. म्हणजे समजा आता एखाद्याला ऑनलाईनने एखाद्या विद्यार्थ्याने ई स्क्रुटिनी भरले, म्हणजे घरच्या घरीच फॉर्म भरला आहे त्यानं, तर त्याची जी अर्जाची छाननी होणार आहे ती लागली 17ला नाही होणार आहे, ती काय होणार आहे 18 पासून ते 27 तारखेपर्यंत असणार आहे. अरे तुमच्या आता अर्जामध्ये काही त्रुटी आहेत किंवा काय आहेत हे सगळं तुम्हाला तुमच्या लॉग इनमध्येच बघायला भेटणार आहे. जर लॉग इनमध्ये जर तुम्हाला दिसलं तिथं काही त्रुटी आहे तर तुम्हाला ती काय करायची, घरच्या घरीच परत रेक्टिफाय करायची. तुम्हाला कुठेही फॅसिलेशन सेंटरला वगैरे जायचं नाही आहे. त्याच्यानंतर ब आहे प्रत्यक्ष स्क्रुटिनी पद्धत. अशा उमेदवारांनी त्यांना तुम्हाला जे एफ सी दिलेलं आहे, अलोकेट केले आहे, त्या एफ सीला तुम्हाला जायचं आहे तुमचे सगळे डॉक्युमेंट्स घेऊन. ते तुमचे डॉक्युमेंट्स स्कॅन करतील, अपलोड करतील आणि तुम्हाला पावतीसुद्धा देतील. पण त्याचा पण टायमिंग काय आहे तुमचा तोच आहे, 18 तारीख ते 27 तारखेच्या दरम्यानच तुम्हाला ते सगळं करायचं आहे. त्याच्यानंतर इथे प्रवेश प्रक्रियेच्या कॅप व्यतिरिक्त जागांसाठी ऑनलाईन नोंदणी व कागदपत्रांची पडताळणी, अर्ज निश्चित करणे या प्रवेश प्रक्रियेच्या अंतिम तारखेपर्यंत, कट ऑफ डेटपर्यंत सुरू ठेवल्या जातील. दिनांक 27 ऑगस्ट 2020 नंतर ई स्क्रुटिनी पद्धतीद्वारे किंवा प्रत्यक्ष स्क्रुटिनी पद्धतीद्वारे नोंद होणारे, पडताळणी व निश्चित होणारे अर्ज संस्था स्तरावर कॅप व्यतिरिक्त जागांसाठीच विचारात घेतले जातील. त्याच्यानंतर तिसरं आहे की आता तात्पुरती टेम्पररी एक मेरिट लिस्ट लागते तुमची. ती किती तारखेला लागणार आहे, म्हणजे 28 तारीख लास्ट होती, आता 30 तारखेला तुमची मेरिट लिस्ट लागणार. त्याच्यानंतर तुम्हाला असं वाटतं की तुमचं नाव चुकलं आहे किंवा काहीतरी चुका आहे त्याच्यामध्ये, तर तुम्हाला काय करायचं आहे, 31 तारखेपासून ते 2 तारखेपर्यंत ज्यांनी ई स्क्रुटिनी पद्धत घेतली आहे त्यांना घरच्या घरीच ते तुम्हाला तिथे हे करायचं आहे की बाबा माझं हे चुकलं, नाव चुकले वगैरे काय असेल ते अप्लाय करायचं आहे. परत त्याची तुम्हाला परत पावती पण भेटणार आहे आणि त्याच्याबद्दल तुम्हाला म्हणजे प्रूफ द्यावा लागेल. समजा तुमचं नाव चुकलं आहे तर तुम्हाला काय करावं लागेल, परत तुमची 10ची मार्कशीट त्यांना सबमिट करावं लागेल. तसंच प्रत्येक स्क्रुटिनी म्हणजे ज्यांनी एफ सीमध्ये जाऊन फॉर्म भरला आहे त्यांना काय करायचं आहे, तुम्ही त्याच एफ सीला जायचं आहे, ज्या एफ सीला तुम्ही रजिस्ट्रेशन करून फॉर्म सबमिट केलेला आहे तिथेच जाऊन तुम्हाला काय करायचं आहे, तुमच्या चुका रेक्टिफाय करायच्यात म्हणजे दुरुस्त करायच्यात आणि त्याची परत तुम्हाला एक दुसरी पोचपावती भेटेल की बाबा तुम्ही चुका दुरुस्त वगैरे केल्यात म्हणून. आता याच्यानंतर जी अंतिम गुणवत्ता यादी आहे म्हणजे फायनल मेरिट लिस्ट किती तारखेला लागणार आहे, 4 तारखेला लागणार आहे. हे असं आहे. आता इथे एक खूप महत्त्वाची टिप काय माहिती आहे का, की तुम्ही फॉर्म भरला आहे, सगळं केलं आहे, पण तुम्हाला पावती घेणं खूप गरजेचं आहे. तुम्ही ऑनलाईन करा किंवा ऑफलाईन करा, तुम्हाला पावती घेतल्याशिवाय तुमचा फॉर्म कन्फर्म झाला आहे हे असणार नाही. जर तुम्ही हे नाही केलं तर तुम्ही ह्या प्रोसेसच्या बाहेर पडणार आहेत, हे लक्षात ठेवा. उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना की ज्या उमेदवारांनी प्रत्यक्ष स्क्रुटिनी म्हणजे फॅसिलेशन सेंटरला जाऊन फॉर्म भरणार आहे त्यांनी काय करायचं, तिथे जाऊन सूचनांचं कोविड-19च्या सूचनांचं काटेकोरपणे पालन करायचं आहे. 6 फूटचं डिस्टन्स ठेवायचं आहे, मास्क घालायचा आहे. त्याच्यानंतर गर्दी टाळायची, तिथे तुम्हाला जाऊन गर्दी टाळायची आहे. जर उमेदवार ऑनलाईन भरलेल्या अर्जाची त्याने निवड केलेल्या ई स्क्रुटिनी पद्धत किंवा प्रत्यक्ष स्क्रुटिनी पद्धत यांच्याद्वारे अर्ज निश्चित करण्यास अपयशी ठरले तर असे अर्ज नाकारले जातील आणि अशा उमेदवारांचे नावे प्रवेश प्रक्रिया करण्यात येणाऱ्या कॅप तसेच नॉन कॅप अशा दोन्ही प्रकारच्या गुणवत्ता यादींमध्ये दिसणार नाहीत. आता तुम्हाला काय करायचं आहे, तिसरं एक आहे की जर तुम्ही विजे, NTA, NTB, NTC, NTD, OBC, SBC, SCBC या प्रवर्गातले असताल तर तुम्हाला काय माहिती आहे का, 31 मार्च 2021पर्यंत वैध असलेले नॉन क्रिमिलियर सादर करावे लागणार आहे. जर हे उमेदवार नॉन क्रिमिलियर प्रमाणपत्र सादर करू शकले नाहीत तर अशा उमेदवारांना सर्वसाधारण प्रवर्गातील उमेदवार मानले जाईल व अशा उमेदवारांना प्रवेश प्रक्रियेअंतर्गत राखीव जागांवर दावा करता येणार नाही. ई स्क्रुटिनी पद्धतीच्या किंवा प्रत्यक्ष स्क्रुटिनी पद्धतीच्या वेळी उमेदवार अर्जाचा केलेला दावा सिद्ध करण्यासाठी सुसंगत किंवा वैध कागदपत्रे सादर करेल. तुम्ही जर तुमची कास्ट हे करताय किंवा मार्क्सचं हे टाकताय किंवा मला 80% मार्क्स आहेत तर तुम्हाला ते जे कागदपत्र आहेत ते कागदपत्र तुम्हाला दाखवावे लागतील. त्याच्यानंतर एखादा राखीव उमेदवार असेल त्यानं सुरुवातीची जी शुल्क भरली आहे 300, पण त्याच्या जर डॉक्युमेंट्स फुलफिल होत नसतील तर त्याला जी राहिलेली जी फीस आहे 100, म्हणजे साध्या प्रवर्गातली जी 400 रुपये फीस होती ते 100 रुपये परत भरावं लागतील. प्रत्यक्ष स्क्रुटिनी पद्धत निवडणारे उमेदवारांना सुविधा केंद्रावर कागदपत्रांच्या पडताळणीच्या वेळी आवश्यक सर्व कागदपत्रे सादर करावी लागतील. नंतरचं त्यांनी सांगितलं की बाकीचे जे सगळं आहे ऑप्शन फॉर्म भरणे, कॅप जागा वाटप,
तुम्ही जे जागा तुम्हाला अलॉट झाली ती स्वीकृती करणे, उमेदवारांची वाटप संस्थेमध्ये उपस्थित राहणे, ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्यांचं परत एक नवीन वेळापत्रक जाहीर होणार आहे. हे तुम्हाला DSD20.DTMaharashtra.org याच्यावरच बघायला भेटेल. पण जर तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं तर तुम्हाला हे अपडेट भेटत राहतील. काय म्हणजे बाकीच्या सर्वसाधारण टिप आहेत की तुम्ही जर फॅसिलिटेशन सेंटरला जाताय तर तुम्हाला तिथं सगळं निःशुल्क फॉर्म अपलोड करणं, डॉक्युमेंट स्कॅन करणं वगैरे हे सगळं असणार आहे. तुमची ज्या फॅसिलिटेशन सेंटरला जात आहे तिथं 10:30 ते 5:30च्या दरम्यान तुम्ही फॉर्म भरू शकता. तुम्ही एक मागे सर्क्युलर आला होता, एक मागे व्हिडिओ पण आहे माझा, त्याच्यामध्ये तुम्ही पाहू शकता की तुमच्या जवळचं फॅसिलिटेशन सेंटर कोणतं आहे. वरील घोषित वेळापत्रक हे अस्थायी म्हणजे हे जे वेळापत्रक आहे हे अस्थायी स्वरूपाचं आहे. याच्यामध्ये चेंजेस होऊ शकतात आणि जर समजा चेंजेस झाले तर तुम्हाला DSD20वरच पाहायला भेटतील. आता कोविड-19च्या पार्श्वभूमीवर खबरदारी घेण्यासंदर्भात संचालनालयाकडून प्रसिद्ध केलेली प्रमाणित कार्यपद्धती म्हणजे SOP, ठीक आहे, सिस्टमॅटिक ऑपरेटिंग प्रोसिजर उपलब्ध आहे. तुम्हाला जर चौकशी करता व IT सुविधेकरता जवळच्या सुविधा केंद्राशी संपर्क साधावा. हे सगळं असं माहिती होती. तर तुम्ही 17 तारखेपासून फॉर्म भरू शकता. चला, थँक्यू.